श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज या सहचिंतन मालिकेचा तिसरा दिवस आहे. आपण काही गीतेचं महात्म्य सांगणारे आणि व्यासांना वंदना करणारे श्लोक म्हणूया. माझ्या नंतर म्हणायचे. वसुदेव सुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्. छान. एवढे श्लोक आपण म्हणले, पण त्याला 2-1 मिनटं लागली, जास्त नाही लागली. कारण का की आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ आपल्याला म्हणायला लागतो. एवढी मोठी रामरक्षा आपल्याला 38 श्लोकांची वाटते, पण किती वेळ लागतो हे प्रत्यक्ष म्हणूनच बघा ना. भीमरूपी म्हणायला किती वेळ लागतो, 11 वेळा भीमरूपी म्हणायला किती वेळ लागतो. आपण एरवी भरपूर वेळ वाया घालवतो. आणि ज्या वेळेला अशी स्तोत्र, त्याची आवर्तनं किंवा अभ्यास, वाचन असा प्रश्न आला किंवा आपल्याला वेळ नसतो. म्हणजे जिथे माझा विकास होणार आहे तिथे मला वेळ नसतो. याला दैवदुर्विलास म्हणतात. आयरनी ऑफ द सिच्युएशन. इतकी यंत्र निघाली तर आपल्याला भरपूर वेळ आहे, पण माझ्या विकासाचा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला मला वेळ नाही आहे. आणि म्हणून अशा माणसाला पाहून संत म्हणतात, बुडते हे जन देखविना डोळा. हा विषय नवीन नाही आहे. आज कार्तिक वद्य दशमी आहे. म्हणजे बघा, पुन्हा दशमी, एकादशी, द्वादशी आली बरं का. गंमत म्हणजे उद्याच्या एकादशीची गंमत उद्याच पाहूया, पण लक्षात ठेवा किती भरभर दिवस जाते. डिसेंबरसुद्धा पहिला आठवडा गेला डिसेंबरचा. आणि हे डिसेंबर म्हणजे 31 डिसेंबरला 20 वर्ष संपणार आहेत. म्हणजे या शतकाचं 1/5 संपणार आहे. आपण म्हणून कालही विचार केला होता, आजही विचार करतोय आणि हा विचार करणारच आहोत की हा गेलेला वेळ आहे, तुम्हाला काही केलं तरी परत मिळणार नाही आहे. म्हणून येणारा वेळ आहे किंवा आत्ताचा वेळ आहे ना, तो मी चांगल्या कामाकरता वापरेन. आपण आत्ता तरी चांगल्या कामासाठीच वापरतोय
हे लक्षात ठेवा. आज आहे ह्युमन राईट्स डे. ह्युमन राईट्स चार्टर म्हणून जो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजे राष्ट्रीय महासंघ युनो म्हणतो आपण, त्यांनी तो मान्य केला की माणूस म्हणून एक मला काही डिग्निटी आहे की नाही, का रस्त्यावरच्या कुत्र्या एवढी मला किंमत आहे. हा करावा लागला कारण काही देशात गुलामगिरी होती, काही देशात बॉन्डेड लेबर होता, म्हणजे बंधुआ मजदूर म्हणतो आपल्याही देशात, बिहारमध्ये वगैरे सुद्धा, म्हणजे पिढ्यानपिढ्या ते लोक तिथे काम करत असतात. तुझ्यानंतर तुझी मुलगी, तिच्यानंतर तिची मुलगी, कारण का तुम्ही कर्जच एवढं काढलेलं की जे फिटत नाही आहे आणि ते कधीही फिटणार नसतं. इथे झालं काय की माणसाला माणूस म्हणून महत्त्वच उरलेलं नाही, एक उपयुक्त पशु 2 पायांचा, आणि म्हणून तो ह्युमन राईट्स चार्टर करावा लागला. चार्टर म्हणजे जाहीरनामा, मानवी हक्क जाहीरनामा हा करावा लागला, लक्षात ठेवा. आणि तरीही मानवी हक्कांची पायमल्ली आपण म्हणतो, मानवी हक्क बऱ्याच ठिकाणी झुगारले जातात. आपल्या देशात सुद्धा सध्या जे चाललंय त्याच्यात हा एक अंश आहेच किंवा हा एक पैलू आहेच की माणूस म्हणून मला काही किंमत आहे की नाही, माणूस म्हणून मला काही व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही, माणूस म्हणून माझ्यावर कायदा लागू होतो की नाही, असे प्रश्न आलेले आहेत. आजचा दिवस आहे, आपण फक्त विचार करूया. पण माणसाला माणूस म्हणून किंमत फक्त संत देतात. हा जाहीरनामा अनेक कलमांचा असेल, एक कलमी किंवा एक सूत्री माणुसकीचा जाहीरनामा, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, बरोबर, हाच जाहीरनामा आहे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, कारण माझी दुसऱ्याकडून ती अपेक्षा असते ना, अरे मी माणूस आहे, मग दुसराही तसाच माणूस आहे, हे लक्षात घ्या. आपण बघतोय विषय हा कर्मयोगाचा विषय आहे, आणि कर्मयोग हा आपल्या जीवनाला इतका मध्यवर्ती आहे की कर्म म्हणजे जीवन म्हणलं तरी चालेल. आणि कर्मयोग हे गीतेचं रहस्य आहे असं लोकमान्य टिळकांनी सांगितलं. आणि त्याच्यात त्यांनी हेही सांगितलं, केसरीचं त्यांचं जे ध्येयवाक्य होतं काय, की न मे कर्मफले स्पृहा, कर्माच्या फळात मला स्पृहा, इच्छा, आसक्ती नाही आहे, मी फक्त कर्म करत राहणार. हे कर्मयोगाचं रहस्य आहे आणि हे गीतेचं सुद्धा रहस्य आहे. हा जो 4था अध्याय आहे त्याच्यात त्यांनी नाव कर्मयोग आणि संन्यास, कर्म ज्ञान योग संन्यास, कर्मही आहे ज्ञानही आहे, याच अध्यायात सांगितलंय. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. या लोकात ज्ञाना इतकी पवित्र वस्तू नाही आहे. तुम्ही म्हणतात नाही माझी ही देवाची मूर्ती पवित्र आहे, असेल ना, पण ज्ञान इतके पवित्र नाही आहे. हे जर कळलं तर त्या मूर्तीतला अमूर्त देव मला कळेल, हे ज्ञान आहे. कर्म म्हणजे काय, खूप कर्म करूनही काहीच कर्म केलेलं नाही. कर्म केलं पण मला फळाची आसक्ती नाही आहे. कर्म केलं पण त्याचा लेप माझ्यावर चढला नाही, मी अलिप्त राहिलो. मी कर्म केलं ते दुसऱ्यासाठी, माझ्यासाठी नाही. म्हणून कर्म करूनही मला माझ्यावर पाप पुण्य वगैरे संस्कार झाले नाहीत, नवीन कर्म तयार झालं नाही. ही सगळी कर्मयोगाची रहस्य आत्तापर्यंत आपण बघितले. आता भगवंत एक असा निराळाच सिद्धांत सांगून जातात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. याच्यावर खूप उलट सुलट चर्चा झालेली आहे. चातुर्वर्ण हा शब्द काही वर्षापूर्वी तर बदनाम म्हणजे अत्यंत कॉन्ट्रोवर्सी, वादविवाद निर्माण करणार होता. लोक घाबरत होते हा शब्द वापरायला. आता शब्द वापरूया पण जरा निराळ्या दृष्टिकोनातून याच्याकडे विचार करूया. आणि शेवटी गीता हा विचाराचा ग्रंथ आहे. मला माझा योग गीतेत दिसला पाहिजे. चातुर्वर्ण म्हणजे भेद. ती दुर्दैवानं ती परिस्थिती आपल्या देशात होती आणि त्याची किंमत आपण आजही समाज म्हणून देतोय. त्याच्यात तक्रार करण्याचं कारण नाही, कारण आपण या श्लोकाचा अर्थ तर विपरीत केला. आपण म्हणतो ब्रिटिशांनी अर्थ विपरीत केला ज्यावेळेला त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले. अरे अर्थ सोडा ना, त्याचा व्यवहार आपण किती विपरीत करत होतो. हा श्रेष्ठ तो कनिष्ठ, हा भेद आला कुठून. हा काळा हा गोरा, पण शेवटी माणूस म्हणून त्याच्यात जे चैतन्य आहे ते चैतन्य काळही नाही आणि गोरही नाही. हा शिकलेला आणि कमी शिकलेला, पण ज्याला तुम्ही शिकलेला म्हणता म्हणजे कुठून फॉर्मल एज्युकेशन, औपचारिक शिक्षण, शिक्षण संस्थात घेतलेलं शिक्षण, अरे त्याच्यापेक्षा आपली भाजीवाली आणि तो ठेकेवाला असतो ना ते जास्त शाणे असतात, ज्ञानी असतात. कारण जीवन हे त्यांचं विद्यापीठ असतं, रस्ता हे त्यांचं कॉलेज असतं, आणि जीवनातले अनुभव हे त्यांचं सिलेबस असतं, टेक्स्टबुक असतं. त्यांना ज्ञानी म्हणणार नाही का आपण, खरं त्यांनाच ज्ञान झालेलं असतं जीवनाचं. आपलं बुकेश म्हणजे पुस्तकी असतं.
आपण पंडित म्हणजे पोपटी पंडित असतो, पाठांतर जास्त असतं. आपण हा रेफरन्स तो रेफरन्स देतो आणि आपण स्वतःला फसवून घेतो की मी मोठा विद्वान आहे. संत ह्यापैकी काही करत नाही. ते ज्यावेळेला म्हणतात ज्ञानोबांनी सांगितलं ते मी अनुभवलं आता तुका म्हणे. ह्याच्यात प्लॅजिअरिझम म्हणजे वाङ्मय चौर्य नाही आहे. मी ज्ञानबाचं ऋण मान्य केलेलं आहे, मी त्याचं उच्छिष्ट खातोय, पण आता तुका म्हणे, आताच जनी म्हणे. कारण अनुभव आमचाही तोच आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही उपासना केली, जीवन जगलो आणि त्यांना आले ते अनुभव आम्हाला आले. ते आम्ही आमच्या शब्दात आमच्या भाषेत सांगतोय. कारण ज्ञानदेवांनंतर काही शतकांनी एकनाथ आणि त्याच्यानंतर काही शतकांनी तुकाराम रामदास, त्याच्यानंतर काही शतकांनी आपले सध्याचे संत म्हणूया साईबाबा काय, स्वामी समर्थ काय, संत सत्पुरुष महात्मे हे आपण शब्द वापरतो. आजही ते आहेत, मोठ्या संख्येने आहेत. पण त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने भोंदू असल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांचा भ्रमनिरास होतो, तरुण वर्गाचा विशेषतः. पण त्याच्याहीपेक्षा जास्त गैरसमज कशाबद्दल होतात? परमार्थ या शब्दाबद्दल, मोक्ष या शब्दाबद्दल, सत्संग या शब्दाबद्दल, देव, उपवास, व्रत यांच्याबद्दल गैरसमजच आहे. ते गैरसमज आता गीतेच्या अभ्यासातून, समुपदेशनाच्या माध्यमातून, रूपानं आपण मिळवत आहोत. मग चातुर्वर्ण मी गुणकर्म विभागशा आपण आता जरा निराळ्या पद्धतीने करतोय. एरवी गुण म्हणजे त्रिगुण, जे मला आधीच्या जन्मातल्या कर्मामुळे, आणि कर्म कुठलं? मी आधी जे केलंय ते संचित वगैरे. अरे ते सिद्धांत निराळे आहे. माणसाच्या जन्मावरून त्याची जात ठरते, पण जात ठरते म्हणून काय झालं? त्या जातीमुळे मी व्यवसाय करतो. मी माळ्याच्या कुटुंबात जन्मलो, माळी झालो, मी मळे फुलवले. काय चुकलं त्याच्यात? समाजाच्या दृष्टीनं हे असं आहे म्हणून तर समाज चाललाय ना. मी शिंप्याच्या कुटुंबात जन्मलो, मी कपडे शिवायचं काम करतो. मी गवंड्याच्या कुटुंबात जन्मलो, आता हे बरंचसं बदललेलं आहे. म्हणजे आता जातींना महत्त्व आपण राजकारणापुरतं दिलेलं आहे किंवा सोय म्हणून दिलेलं आहे. एरवी कसल्या जातींना काही महत्त्व राहिलेलं नाही. आणि जात म्हणजे एकदा जन्माला आला की ती चिकटली, बिघडलं काय? आपण जाती भेद निर्माण केले म्हणून मुळात ज्या व्यवस्था होत्या जाती व्यवस्था होती. आणि 12 बलुतेदार म्हणतो, ज्याच्यामुळून गावाचा गावगाडा चालायचा, सगळ्या व्यवहारांचा राम रगाडा किंवा रामगाडा चालायचा, ते आवश्यकच होते की हो. आणि आपण हेही बघितलं, आपले जे महत्त्वाचे संस्कार, सोहळे, विधी आहेत त्यात आपल्याला लाकूड लागतं, म्हणजे सुका सुतार लागतो. आपल्याला निरनिळ्या टोपल्या वगैरे लागतात, पण तो बुरुड आहे तोही लागतो. आपल्याला निरनिळ्या प्रकारांनी सगळ्या प्रकारचे हे बलुतेदार आहेत ना, कुठे ना कुठेतरी त्यांचं कार्य तिथे गृहीत धरलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना पोषण व्हावं, सगळ्यांच्या उपजीविकेची व्यवस्था व्हावी, याच्यात उच्च आणि नीच आले कुठून? हा विचार करायला पाहिजे. पण ही उच्च नीचता, हा वर्ण श्रेष्ठ तो वर्ण कनिष्ठ, हे दुर्दैवाने आपल्या समाजात आलं. आणि ब्रिटिशांनी त्यांच्या फोडा आणि झोडा, डिवाइड अँड रूल याप्रमाणे त्याचा विचित्र अर्थ केला. आता तो अर्थ तुम्हाला मान्य असेल तर मान्य असू द्या, तुमचं चिंतन त्याप्रमाणे चालू द्या. आपण आत्ताच बघितलंय, हा अर्थ नाही तर हा अनर्थ घडवणारा अर्थ आहे. पण तरीसुद्धा आपण आपल्या जरा निराळ्या पद्धतीने चिंतन करूया. हे चिंतन काही नवीन आहे, ओरिजिनल आहे असं नाही, पण हे गीतेच्या अलीकडच्या अभ्यासकांना पटलेलं आहे. बरं, याच्यात ओढून तणून अर्थ आणलेला नाही आहे, सहज बघूया आपण. गुण, आता ह्यांनी काय सांगितले? त्रिगुण, सत्व, रज, तम. चांगलं आहे की? प्रत्येकात थोडा सत्व, थोडा रज आणि थोडा गुण, तम असतोच. आता तम माझ्यात जर 60% असेल तर मी तमोगुणी झालो. माझ्यात जर 50% सत्व आहे आणि उरलेले 30%, 20% रज आणि तम आहे तर मी सात्विक झालो. म्हणजे जो गुण माझ्यात जास्त प्रमाणात आहे, जास्त प्रमाणात मी विकसित केलेला आहे, तो माझा प्रधान गुण बनतो. पण प्रत्येकात सत्वही आहे, तमही आहे आणि रजही आहे. हे लक्षात ठेवा. माणसांच्यात जास्तीत जास्त रजोगुण आढळतो. कारण का? आपण काही ना काहीतरी करत असतो. त्याला आपण व्याप म्हणतो, पण आपण व्यापाने थांबत नाही, आपण उपद्व्याप करतो. आपण बऱ्याच गोष्टी अशा करतो की ज्या केल्या नाहीत तरी चालणार असाल. हा रजोगुणाचा प्रभाव आहे. तमोगुण म्हणजे निष्क्रिय, आळशी आपण आहोत. आपण जो वेळ वाया घालवतो ना, लक्षात ठेवा, ते तमोगुणाचं लक्षण आहे. आपण वापरतच नाही, पडून राहतो. जीवनाला काही ध्येय नाही आहे. वर्षामागून वर्ष, वाढदिवसामागून वाढदिवस निघालेले आहेत. मी जागा नाही झालेलो, मी झोपलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर टाईम. टाईम इज लाईफ. वेळ किंवा काळ म्हणजेच माझं जीवन आहे. आणि काळ संपला की काळ आला. काळ म्हणजे मृत्यू. आपण म्हणतो ना,
तो काळ म्हणजेच जर माझं जीवन आहे तर त्या काळाकडे मी अत्यंत असावधपणे, गैरसावधपणे आणि बेसावधपणे बघतो. आणि जो कमीत कमी महत्त्वाचा आहे पण त्याच्यापेक्षा कितीतरी वस्तू महत्त्वाच्या आहेत, तो म्हणजे पैसा. त्याला परब्रह्म करून टाकलेला आहे. मी त्याच्यापेक्षा कमी जास्त महत्त्वाच्या म्हणजे तुम्हाला सांगतो ना की अन्न महत्त्वाचं आहे पैशापेक्षा. पैसे खाऊन जगू शकत नाही. मी अशा ठिकाणी गेलो की जिथे अन्नच नाही आहे किंवा मी खातो ते अन्न नाही आहे आणि दुसरं मी खाऊ शकणार नाही आहे. पैसे भरपूर असूनही मला उपाशी राहावं लागतं कारण मी पैसा खाऊ शकत नाही, पैसा पिऊ शकत नाही आणि पैशाचा श्वासही घेऊ शकत नाही. म्हणून अन्न, पाणी आणि हवा या क्रमानं पैशापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. मोलकरीण मोल देऊन येते पण आईची सेवा असते ती बिनमोल, अमोल, अमूल्य असते. त्याला इनव्हॅल्युएबल म्हणलेलं आहे. व्हॅल्यूलेस म्हणलेलं नाही, इनव्हॅल्युएबल. तुम्ही काय करणार आहात आईच्या सेवेची व्हॅल्यू? पण त्या आई ही बाईपेक्षा नक्कीच महत्त्वाची आहे. आज दुर्दैवानं आई 2 दिवस कुठे गेली तर चालेल पण बाई जर आली नाही कामाची, मेड सर्वंट, तर घरात इमर्जन्सी असते. मग आपण सगळंच बाहेर करतो. आपण एक दिवस हॉटेलात जाऊन राहूया का? कारण मोलकरीण बाई येणार नाही आहेत. पण हॉटेलात जाऊया म्हणजे तिथे सगळंच आपलं केलं जाईल. आपल्याला काही करावं लागणार नाही. ताटं वाढावी लागणार नाहीत, ते वाढून देतील. ताटं घासावी लागणार नाहीत, तेच सगळं घासतील. आणि आज बऱ्यापैकी कुटुंबात ही कल्पना लगेच मान्य होईल. जाऊया की 2 दिवस येणार नाहीत ना, 2 दिवस आपण हॉटेलमध्ये राहूया, पैसा आहे. म्हणून जो कमी महत्त्वाचा आहे त्याला जास्तीत जास्त सर्वोच्च महत्त्व दिलेलं आहे. आणि जो सगळ्यात महत्त्वाचा आहे माझ्यातला माणूस, माझ्यातली माणुसकी, माझ्यातली मूल्य, माझी नीतिमत्ता, माझा सदाचार, त्याला कमी महत्त्व दिलं आहे. डिस्काउंटेड म्हणतात ना, हे डिस्काउंटेड आहे. आपण म्हणतो ना याच्यावर डिस्काउंट किती आहे, तर तो म्हणेल की प्रामाणिकपणा हा डिस्काउंट आहे. कारण मी तुम्हाला 2वर 1 फुकट हा अप्रामाणिकपणा आहे. मी फसवूनच तुम्हाला त्या स्कीम्स आणतोय तुमच्यापर्यंत. डिस्काउंटेड काय? प्रामाणिकपणा. डिस्काउंटेड काय? हार्डवर्क. डिस्काउंटेड काय? हे लक्षात ठेवा ना की अत्यंत माझी शुद्ध बुद्धी, हे सगळं डिस्काउंटेड आहे आजच्या जीवनात. आणि म्हणून ज्यावेळेला चातुर्वर्ण्य मया सृष्ट म्हणजे मी चातुर्वर्ण्य निर्माण केलेलं आहे. गुण, कर्म, विभाग अशा 4 विभाग केलेले आहेत. इथे सहज तुम्हाला एक गंमत सांगतो. आल्डस हक्सले नावाचा एक चांगला लेखक पहिल्या महायुद्धानंतर तो म्हणतो आता जीवनपद्धती बदललेली आहे तरीसुद्धा स्पर्धा आहे, संघर्ष आहे, एकमेकाचे हेवे दावे मत्सर आहेत. हे जर काढायचं असेल अशी का नको आपण विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं, हे पुस्तक खूप जुनं आहे म्हणजे साधारण 1920 वगैरे त्या सुमाराचं असेल. कारण त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा त्या पुस्तकाचा दुसरा भाग लिहिला. या पुस्तकाचं नाव आहे ब्रेव्ह न्यू वर्ल्ड. म्हणजे नवीन जग आहे पण हे बोल्ड आहे, ब्रेव्ह आहे, म्हणजे ते शूर आहे आणि धीट जग आहे. त्यांनी केलं काय? 4 ग्रुप तयार केले. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा म्हणजे अ, ब, क, ड. बरोबर. आता अ ग्रुप आहे ना हा लीडर ग्रुप आहे आणि ते सगळे टेस्ट ट्यूबमध्ये लॅबोरेटरीमध्ये निर्माण झालेले आहेत. आता हा जर लीडर होणार आहे, इंटेलेक्च्युअल लीडर, तर त्याला आपण असं काहीतरी ॲड्रिनॅलिन वगैरे असं त्याच्यात तयार होत असतानाच घालूया म्हणजे तो जास्त बुद्धी असलेला जन्मेल. आता हा बीटा म्हणजे ब हा क्षत्रिय आहे, त्याला समाजाचं रक्षण करायचं आहे, तर त्याला आपण अशी व्हिटॅमिन्स, अशी काय टॉनिक्स, काय शक्तिवर्धक औषधं तो निर्माण जन्मत असतानाच घालूया. झाला. तिसरा आता काय आहे? नवीन नवीन पदार्थ तयार करेल, दुसरीकडे जाऊन विकेल, थोडा प्रॉफिट घेईल वगैरे. हा पाहिजे ना हिशेब करणारा, रक्षण करणारा, ज्ञान देणारा. हा तिसरा हिशेब करणारा. आपण वैश्य म्हणतो, त्यांनी त्याला क म्हणलं तर नावं तरी कशाला द्यायची. आणि ड हा निरपेक्षपणे सेवा करणारा. आता तुम्हाला वाटेल की आपण त्याला शूद्र म्हणतो म्हणजे तुच्छ नाही आहे, तर आता त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि तो म्हणतो की आता अ आहे ना तो नेतृत्वच करणार बुद्धीचं आणि ज्ञानाचं, आणि ब ची त्याच्याबद्दल तक्रार नसणार आहे कारण ब इज नॉट बिल्ट फॉर दॅट. तो म्हणेल आहे ते वाचन वगैरे मला काही सांगू नका, मला दंड बैठका करायला सांगा, छाती वगैरे रुंद करायला सांगा, रक्षण करायला सांगा, रात्री जागरण करून गस्त घालायला सांगा, मी तयार आहे. ते मला जमणार नाही. तुम्ही जर त्या व्यापाऱ्याला विचारा म्हणजे गॅमा क याला, तो म्हणतो मला तुम्ही काही वस्तू द्या, मी त्याच्यातून नवीन वस्तू बनवेन आणि मी तुमच्या मावशीकडे वगैरे सगळ्या त्या गावाला जाऊन पोचवेन, वितरण करीन. हा तो होता.
तो म्हणतो मला ते संरक्षण वगैरे सांगू नका, ज्ञान वगैरे तर तसं नको, आम्हाला माझ्या धंद्याबद्दलचं ज्ञान पुरेसं आहे, हे तत्त्वज्ञान वगैरे मला नको. आणि जो ड होता डेल्टा, तर तो काय म्हणत होता की मी सेवा करायला जन्मलेलं आहे, मला नको तुमचा पैसा, मला नको तुमचं संरक्षणाचं सामर्थ्य, आणि मला नको ते ज्ञान, मी सेवा करायला जन्मलेलो आहे. म्हणून या समाजात हा काल्पनिक समाज आहे, पण हा क्लासेस आहेत, पण कास्ट्स नाही आहेत, उच्च नीचता नाही आहे, कुणाची एकमेकाबद्दल तक्रार नाही आहे. पण हे सगळं एवढं मेकॅनिकल आणि यांत्रिक वाटत नाही तुम्हाला? असं काही होणार आहे का समाजात? माणसाबद्दल होणार आहे का? दुसरं महायुद्ध झालं 20 वर्षानंतर, आणि त्यांनी ब्रेव्ह न्यू वर्ल्ड रिव्हिजिटेड, म्हणजे पुन्हा त्या जगाला मी भेट दिली. आणि मी तिथे जे सांगितलं होतं माझं फिक्शन होतं, सायन्स फिक्शन म्हणा, पण माझं फिक्शन होतं, म्हणजे मी काल्पनिक लिहिलेलं होतं. त्या बऱ्याच माझ्या कल्पना या सत्यात उतरलेल्या मला दिसल्या. भयंकर जग आहे हे, विचार करा तुम्ही. म्हणजे काय आहे की त्याला सुद्धा हे 4 गट लागले ना समाजात, एक ज्ञान मिळवणारा आणि त्या ज्ञानाचं वितरण करणारा, अर्जन करायचं आणि सगळीकडे प्रसार करायचा, हे काम, हा एक गट आहे. ह्याला तुम्ही ब्राह्मण म्हणा, ह्याला तुम्ही लीडर्स गट म्हणा, ह्याला तुम्ही एक क्लास म्हणा, बिघडलं काय? काहीच बिघडलेलं नाही आहे. दुसरा जो गट आहे तो शरीर बल संपादन करतो आणि रक्षणाची जबाबदारी घेतो, तो कर्तव्य आहे माझं, कर्तव्यांचा विचार करतो, ह्याला आपण क्षत्रिय नाव दिलेलं आहे. कारण ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण आहे, लक्षात ठेवा. क्षतात त्रायते, हा क्षतात म्हणजे कुणालाही जखम होऊ नये त्याच्यापासून तारण करतो. मग तुमच्यावर कोणी बाण मारला ना, हा स्वतःची छाती पुढे करतो, तुमचं रक्षण करतो, हा क्षत्रिय आहे. दुसरा वैश्य आहे, तो म्हणजे म्हणतो की काय तयार करायचं आणि विकायचं, तयार करायचं आणि विकायचं, व्हॅल्यू ॲडिशन मी करेन, मी निरनिराळ्या सुधारीन, अशा माझ्या गोष्टी तयार करेन, निरनिराळ्या गावात जाईन आणि मी वितरण करेन. हाही समाज पाहिजे ना समाजात, हा गटही पाहिजे. आणि तिसरा निरलस आणि निरपेक्ष सेवा करणार. म्हणजे शूद्रांनी सेवाच करायची का असं नाही आहे, हा चुकीचा अर्थ आहे. सेवा करणाऱ्यांना शूद्र म्हणायचं. आदर्श शूद्र ही घरातली आई, हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे. निरलसपणे म्हणजे आळस न दाखवता आणि निरपेक्षपणे काय अपेक्षा आहे त्या माऊलीची नाही आहे ना, ती शूद्र आहे. काय वाईट आहे? अरे आईशिवाय किंवा घरातल्या पत्नीशिवाय, स्त्रीशिवाय कुटुंबाची कल्पना करा, भकास आणि ओसाड कुटुंब होतील. पण आई पाहिजे ना. आई रिटायर होते म्हणल्यानंतर जरा पाया घसरतो, आपल्या पायाखालून वाळू घसरते म्हणतात ना, तसा प्रकार होतो. आई तू मात्र रिटायर होऊन आम्ही तुझी सगळी कामं करतो, तू रिटायर होऊ नकोस. हा तिचा स्थान आहे, तिचं कुटुंबातलं स्थान आहे, याला पाया म्हणलेला आहे. आणि म्हणून जो पुरुष सूक्त नावाचं एक अप्रतिम सूक्त आहे, स्तोत्र म्हणलं तरी चालेल सोप्या भाषेत, त्यातले बरेचसे मंत्र हे आपण षोडशोपचारे वगैरे पूजा करतो ना, त्या प्रत्येक पूजेचा उपचार आहे तो एक एक मंत्र म्हणलेला आहे. त्याच्यात त्यांनी हा समाज पुरुष, कॉस्मिक पर्सन, त्याला विश्वनाथ, विश्वेश्वर आपण म्हणतो ना, हा विश्व पुरुष आहे. त्यांनी वर्णन काय केलेलं आहे की याच्या मस्तकाच्या ठिकाणी ब्राह्मण आहेत. अरे बापरे, ब्राह्मणांनी स्वतःला कुठे जागा घेतली बघा. आता इथे बुद्धिवेद सुरू झाला समाजाचा. आणि मी तुम्हाला सांगतो, हा फक्त बुद्धिवेद असताना तरी सुद्धा दुसरा एखादा संत आला असताना त्यांनी योग्य मार्ग दाखवाय. संतांनी खूप चांगले मार्ग दाखवले, समाज सुधारायलाच तयार नाही. आजही आपल्या मनात आपण म्हणतो जात, आणि जात आणि वर्ण त्याचं मोठं कन्फ्युजन करतो, गोंधळ घालतो. अगदी वर्ण व्यवस्था आहे आणि जाती भेद आहेत आपल्या मनात, पण आपण वर्णभेद सुद्धा करतो. हा उच्च, हा नीच, हा मध्यम, हे कोण ठरवतं? आपल्या मनात काही घट्ट इक्वेशन्स बसलेले असतात. एक मुलगा येतो आणि म्हणतो की अरे तू मुलगी पाहायला गेला होतास ना, कशी होती? सेकंड क्लास. क्लास कसा ठरवला? नाही म्हणलं 100 मी तिला 50 मार्क देऊ शकलो. 60ला फर्स्ट क्लास ना, हे कुणी सांगितलं? 60ला फर्स्ट क्लास, तिच्यात असलेल्या गुणांना तू कसे मार्क्स दिलेस? 5 मार्क, ब असे मार्क्स दिलेस. आणि तुझ्यात ते गुण आहेत का रे? तू ॲसेस करायला निघालायस. म्हणून गुणांचं, मूल्यांचं मूल्यांकन आपण शब्द वापरतो, मूल्य आणि अंकन, अंक नाहीच देत आहेत मूल्यांना. काही हा त्याच्यापेक्षा दुप्पट प्रामाणिक आहे म्हणणार आहात तुम्ही? प्रामाणिकपणात याची ग्रेड 1 आहे. कशावरून? दुसऱ्या परिस्थितीत तो हे वापरेल, अप्रामाणिक वापरेल. आपण सहज एक गंमत म्हणतो की तुम्ही दिलात का रुपया मला? पूर्वीच्या काळात 4 रुपयाला मिळत होता, आता 5 रुपये. त्यावेळेला तुम्ही दिला ना, तुम्हाला हां दिलात ना तुम्ही. 1 रुपयासाठी काय मी खोटं बोलेन? याचा अर्थ 10 रुपयासाठी बोलेन, 100 रुपयासाठी बोलेन.
पण आपण हे सहज म्हणून देतो आणि तोही म्हणतो नाही नाही साहेब, 1 रुपयासाठी तुम्ही खोटं बोलणार नाही. याचा अर्थ आहे आपल्या मनात घट्ट बसलेल्या आहेत काही गोष्टी, त्या काढूया आणि जरा निराळ्या दृष्टीनं या चातुर्वर्ण कल्पना करूया. चातुर्वर्ण, वर्ण म्हणजे क्लास लक्षात ठेवा, आणि जात म्हणजे कास्ट. मी ज्या जातीत जन्मलो ना त्याच जातीत मी मरणार आहे. एखाद्या बाने दत्तक घेतलं तर त्या पालकाची जात मला येईल, पण ते ठीक आहे हो, दत्तक किती जण जातात. एरवी मी ज्या जातीत जन्मलो त्याच जातीत जगणार आहे, त्याच जातीत मरणार आहे. ह्याच्यातही काही वाईट नाही. तुम्हाला सांगितलं, या जातीप्रमाणे व्यवसाय होते, व्यवसायाप्रमाणे जाती झाल्या. कुंभार, ही आपण जात निर्माण केली. आज काय झालेलं आहे, या जातींना प्रत्यक्षात किंमत फारशी उरलेली नाही. उलटं बोलायचं असेल तर ज्यांना आजवर तुच्छ तुच्छ दलित डाऊन ट्रॉडन म्हणजे पायाखाली तुडवलेलं म्हणलेलं आहेत ना, काळ बदलतो. हे जे घड्याळ असतं ना, त्याचं वरचं भांडं संपलं वाळूचं की उलटं करून ठेवावं लागतं, कारण खालचं भरलेलं असतं. सोशल सर्क्युलेशनचा सिद्धांत विवेकानंदांनी मानलेला आहे. तर ते म्हणाले की पहिल्यांदा कधी ब्राह्मणांचं राज्य असतं, कधी क्षत्रियांचं राज्य असतं, कधी वैश्यांचं राज्य असतं, कधी शूद्रांचं राज्य असतं. शूद्र म्हणजे क्षुद्र नाहीत. आपण डेफिनेशनच केली ना, ब्राह्मण म्हणजे हा असं म्हणू नका, हा म्हणजे ब्राह्मण. आपण हा विचार पूर्वी केलेला आहे. तो डोक्याचं काम करतो, ज्याला कॉग्निटिव्ह म्हणतात. आणि आपण एक शब्द ऐकला होता की पूर्वी प्रॉलिटरिएट होतं. ज्यावेळेला रशियन रिव्होल्युशन झाली त्यावेळेला सामान्य समाज, बहुजन समाज, सामान्य जनता, त्याला शब्द होता प्रॉलिटरिएट. आणि रूल ऑफ द प्रॉलिटरिएट. त्यांनी क्रांती घडवली ना, आणि राजा झार आणि जरीना होते, त्यांना अगदी फरफटत नेलं रस्त्यावरून. पण राज्य आलं ते प्रोलेटरिएट म्हणजे बहुजन समाजाचा. पण त्यांना लक्षात आलं की लीडर्स पाहिजेत ना, काम करायला लीडर्स पाहिजेत. म्हणजे जो समजा एक विद्वान माणूस आहे, तो घर झाडू शकेल, वेळ पडली तर रस्ताही झाडू शकेल, पण रस्ता झाडणारा त्या विद्वानाचं जे काम आहे ना, ते एकदम करू शकणार नाही. त्याची विद्वत्ता निराळी आहे, त्याला जीवनाचं ज्ञान आहे, जीवनाचा अनुभव आहे. पण आपण विद्वान म्हणजे असा विचार करतोय ना की जो बुद्धीच्या दृष्टीनं विद्वान आहे, ज्ञानाच्या पुस्तकातल्या ज्ञानाच्या दृष्टीनं विद्वान आहे, तो करू शकणार नाही काम. पण म्हणून लक्षात ठेवा, नंतर आलं सेक्रेटरिएट. सेक्रेटरी अजूनही सेक्रेटरींचंच राज्य आहे. किंवा आपण म्हणतात मंत्री येतात, मंत्री जातात, सेक्रेटरी उरतात. आणि आज निर्णय हजारो कोटी रुपयांचे जे स्कॅम्स झालेले आहेत, की त्या मंत्र्यांची बुद्धी आहे समजू नका. त्यांचे जे PAs, ते IAS ऑफिसर्स आणि बुद्धिमान लोक, त्यांना म्हणलं काही हरकत नाही, सापडणार नाही, आपण आपलंच राज्य काय म्हणणार, कारण आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पैशाने मतं विकत घेऊया. हे जे दुष्टचक्र सुरू झालेलं होतं ना, त्याला उपाय सुष्टचक्र हा शाब्दिक झाला. सुदर्शन चक्र हा तो उपाय आहे. आणि आपण त्या उपायाचा विचार, कृष्णाचं सुदर्शन चक्र म्हणजे काय, अरे समाजातली दुष्टचक्र मोडली पाहिजेत. म्हणून कृष्ण हा पहिला सोशलिस्ट नाही, सोशलिस्ट पहिला समाजवादी आहे. त्यांनी कुणालाही पेंड्या काय, तो हा काय, सगळ्यांचं एकत्र जेवण करायचं आणि जेवायचं, ही क्रांती आहे. पुढे ते तरुणी कुठल्या, आपण म्हणतो ना 18 पगड जाती जमाती नरकासुरांनी आपल्या तुरुंगात डांबल्या होत्या, त्या सगळ्यांबरोबर त्यांनी विवाह केला. मग तुम्ही म्हणाल लहानपणी त्याला काय कळत होतं, आपलं सगळ्यांचं एकत्र केलं आणि गोपाळकाला तयार केला. मोठेपणी हा नरकासुरासोबत जीवनाच्या शेवटच्या भागात आहे, त्यावेळेला तो तिच्याशी लग्न करतो. केवढी क्रांती आहे ती. आणि ही क्रांती समाजातले हे जे वर्ण किंवा हे उच्च नीच भेद आहेत ना, ते भेद घालवणारी क्रांती आहे. कृष्ण समजायचा, गीता समजायची, तर हे समजून घेतलं पाहिजे. गुणकर्म विभागाच्या आपण गुणांचा अर्थ व्हर्च्यूज घेऊया, ज्यांच्याकडे मूल्य आहेत, ज्यांच्याकडे गुण आहेत, ज्यांच्याकडे कौशल्य आहे, आणि जे आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला निवडणार ना. मग आम्ही एक निवडला सर्व्हिसेस, म्हणजे सेवा करणाऱ्यांचा जो वर्ग आहे त्याला शूद्र म्हणायचं. मग सेवा सर्व्हिसेस, आपले सगळे हे जे आहेत ना, सर्व्हिसेस म्हणतो आपण त्याला. काय आर्मी वगैरे आहेत ते, एअरफोर्स वगैरे सर्व्हिसेस. मग त्या सर्व्हिसेस आहेत, सेवाच करतात ते. आता सेवा क्षत्रिय प्रकारचे करतात, देशाचं रक्षण करतात, आपण त्यांना क्षत्रिय म्हणूया. मागे आपण एक मार्मिक उदाहरण बघितलं, हा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे. ज्यावेळेला चीनने पराभव केला, म्हणजे 1962 नंतर पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत हा एक मोठा भारताची संरक्षण सिद्धता बोलायला, त्या तत्कालीन संरक्षण मोठे, तो वसंत व्याख्यानमालेचं वैभवच त्या काळात निराळं होतं. आणि मुख्य वक्ते सुद्धा होते शिवाजीराव भोसले.
कारण मला वाटतं की त्यावेळेला संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन असेल, त्याचं काय इंग्रजीन काय कळणार आहे बोलणं वगैरे, म्हणून मुख्य वक्ता शिवाजीराव भोसले होते आणि त्याचा परिचय करून द्यायला मेजर जनरल परांजपे. त्यांनी अत्यंत चांगला परिचय करून दिला शिवाजीरावांचा. आणि शिवाजीराव बोलायला उठले, पहिलंच वाक्य त्यांचं होतं की आत्ता मेजर जनरल परांजपे या कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण पण प्रत्यक्षात क्षत्रिय, कारण सैन्यात आहेत, यांनी जो प्रत्यक्षात आपण म्हणू शकतो 96 कोळी मराठा पण प्रत्यक्षात ब्राह्मण, कारण मी कॉलेजचा प्रिन्सिपल आहे, म्हणजे त्या ब्राह्मण क्षत्रियाने या मराठा ब्राह्मणाचा परिचय करून दिला. हेच आपण बघतोय. आणि मग ह्यांनी सगळे संत आहेत ना, त्यांची कुठली जात ठरवणार, ऋषींची जात कुठली, आणि वर्ण निवडता येतो. वर्ण या शब्दात मूळ क्रियापद आहे वृ, वृणोती, वर, स्वयंवर, त्याच्यात हा वर्ण, म्हणून क्लास निवडता येतो, कास्ट नाही. कर्ण सतत सांगत आलाय ना, दैवायत्तम कुले जन्म मदायत्तंतु पौरुषम. हा मी माझा वर्णच बदलला. कर्णाचं बघायला गेले तर खूप उदाहरण आहे, पण एकच बघा ना, कर्ण नक्की कुठल्या जातीचा किंवा वर्णाचा होता जन्मला त्यावेळेला. आपण म्हणतो जन्मना जायते शूद्र, प्रत्येकजण शूद्र आहे. संस्कारात द्विज उच्चते, आणि ते संस्कार म्हणजे मुंज वगैरे हे फार वरचे संस्कार झाले, विधी झाले, ज्याला आपण म्हणतो एक फॉर्मॅलिटी आहे ती किंवा कर्मकांड आहे. चांगला विधी आहे, मंत्र चांगले आहेत, त्याचा एक अर्थ आहे, तिथून शिक्षणाला सुरुवात होते, हा सगळा महत्त्वाचा भाग आहे. पण एरवी व्रतबंध, उपनयन आणि मुंज या तिन्ही शब्दांचे अर्थ आध्यात्मिक निराळे आहेत. परत कधीतरी बघू, पण हे लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा परवा महापरिनिर्वाण दिन होता, की कुठला वर्ण आहे हो त्यांचा, त्यांची जात काढणार आपण का त्यांनी बदललेला धर्म पाहणार. अरे तो ज्ञान महर्षी होता, ज्ञान सूर्य होता. प्रसंग किती सांगू तुम्हाला, अक्षरशः ज्यावेळेला मुळा मुठा त्या नद्यांना पूर यायचा, पुलावरून उड्या मारून पोहण्याच्या स्पर्धा लागायच्या 5-5 रुपये त्या काळात, आणि तिथून अगदी जवळ असलेला इंटरनॅशनल बुक सर्व्हिस म्हणून जो बुक स्टॉल आहे, तिथे हा ज्ञान महर्षी वाचनात समाधी लागलेली असायची. म्हणजे त्या मालक सुद्धा त्या दुकानाचे बघत असतील, अरे हा ऋषी आहे. काय ठरवणार तुम्ही त्यांचा वर्ण सांगा बरं. आणि जात काय ठरवते, जात काही ठरवत नाही. स्मृती, जर आपली कॉन्स्टिट्यूशन ही स्मृती असेल ना, तर स्मृतिकार म्हणून जे याज्ञवल्क्य वगैरे आपण जे म्हणतो ना, तेवढं अत्यंत तुम्हाला सांगतो की बुद्धिमान माणूस होता. आणि त्यांनी काढलं काय, तर ज्ञानाचं वितरण केलं, राजकारणात जरी असले तरी, परंतु त्यांनी शिक्षण संस्था काढल्या. आपल्या समाजातल्या लोकांनी ज्ञान मिळवून पुढे यावं, हा त्यांना ध्यास होता किंवा ही तळमळ होती. एक प्रसंग तुम्हाला सांगतो, मागे सांगितलं असेल की ते गेलेलो, ते ज्या भागात जायचे त्या भागात त्यांची जी संस्था असेल तिथे ते जायचे. ते गेलेलो, ते औरंगाबाद, मालेगाव वगैरे या भागात कुठेतरी गेले होते. तिथे त्यांचं कॉलेज भेटायला गेले, कुठली नवीन पुस्तकं आणलेली आहेत वगैरे, आणि त्यांचे प्रिन्सिपल होते, त्यांनीच हा प्रसंग सांगितला. ते बोलत असताना गटगटगटगट काहीतरी डबे वाजवत आहेत, तो आवाज आला, सगळेजण हसतायत, टाळ्या वाजवत आहेत, फटाक्यांचा आवाज आला. ते म्हणाले मॅच वगैरे होती का, आपल्याच यांनी जिंकली वगैरे म्हणून. ते म्हणाले मला माहीत नाही, पण मॅच वगैरे काही नव्हती. खिडकीतून बघितल्यानंतर एका गाढवावर एक मुलगा बसलाय उलटा, आणि त्याला बांधलंय, त्याच्या शेपटाला हे लावलेलं आहे फटाक्यांची माळ, डबा बांधलेला आहे, आणि मुलं डबा वाजवत आहेत, टाळ्या वाजवत आहेत, नाचतायत, हसतायत, आणि अशी मिरवणूक निघालेली आहे. आणि जो गाढवावर बसलेला आहे तो सगळ्यात एन्जॉय करतोय. ते म्हणाले की हे आपली मुलं आहेत, आपल्या कॉलेजची मुलं आहेत. आंबेडकरांनी विचारलं, डॉक्टर बाबासाहेबांनी. आणि त्यावेळेला ते म्हणाले इथून दिसत नाही, जरा दूर आहे, पिऊनला पाठवा, बोलवून घ्या त्यांना. बोलवल्यानंतर ते म्हणाले हो हे आपलेच विद्यार्थी आहेत. गाढवावर कोण बसलं होतं ते सांगा. तो मुलगा खाली मान घालून उभा राहिला. आणि त्याला एवढा मारला, लक्षात ठेवा, तुडवला अगदी. गाढवावर बसतोस, गाढवा, यासाठी मी कॉलेज काढलं, यासाठी मी तुमच्या लायब्ररीजमध्ये चांगल्यात चांगली पुस्तकं आणून ठेवली, गाढवावर बसण्यासाठी. त्याला अगदी खाली पाडून तुडवला, आणि नंतर उचलून छातीशी धरत रडत म्हणाले ते, अरे ज्ञान मिळवा रे, ज्ञान, आणि ज्ञानाच्या योगानं समाजाचं नेतृत्व करा. त्याने इतकं वाईट वाटलं होतं. तुम्ही कुठला वर्ण देणार होता त्यांना? चारही वर्णांच्या पलीकडच्या या व्यक्ती आहेत.
म्हणून आपण ज्ञानसूर्य, ज्ञानभास्कर हा जो शब्द वापरतो ना, ते त्यांचं कुळ आहे, सूर्याचं कुळ आहे. दुसरा म्हणजे कर्ण आणि विश्वामित्र ही दोन क्लासिकल एक्झाम्पल्स म्हणून आपण घेतो. कर्णाचे पिता सूर्य आहेत आणि तसे पांडवांचे म्हणजे कुंती आई आहे ना, बरोबर, लग्नापूर्वी झाल्या म्हणून. पण कुंती आणि बाकीच्या पांडवांचे पिता सुद्धा एकाचा यम आहे, एकाचा वायू आहे आणि एकाचा इंद्र आहे. पण कुंती आहे आणि तिचा त्यावेळेला लग्न केलेला पती पांडू आहे. पण कुंती सुद्धा क्षत्राणी आहे की क्षत्रिय? मग त्यावेळेला तिने लपवून ठेवलं सगळं. मग आला कुठं अधिरथ आणि राधा हे कुटुंब, सूत म्हणजे रथ चालवणाऱ्यांचं, त्यांनी त्याला वाढवला. पण सगळ्यांना माहिती आहे हा त्यांचा मुलगा नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पुढे हा पराक्रमी ठरला आणि त्याचा पराक्रमाचा एक प्रसंग सांगतो. हा काल्पनिक असेल प्रसंग, पण अलीकडे जे महाभारत दाखवलं झालं केवढा सुंदर प्रसंग आहे हा. इतका देखणा आहे आणि सूर्याचं तेज आहे ना, त्याच्या सूर्याचं कवच आहे, कुंडल आहे. अरे हा अत्यंत तेजस्वी दिसतो. म्हणजे त्याच्या इतका तेजस्वी आणि सुंदर पुरुष नसेल त्यावेळी. अशा वेळेला तो जातो परशुरामांकडे, कारण त्याला पांडवांचा पराभव करायचा आहे. कशासाठी? मित्राला वचन दिलं म्हणून. सगळं महाभारत सांगत नाही, पण हा प्रसंग मी तिथे बघितला आणि मला अपील झाला तो. त्यावेळेला परशुराम म्हणतात, तू नक्की कोण आहेस? तो म्हणतो, मी ब्राह्मण आहे. कारण परशुरामाने ज्यावेळेला उन्मत्त झाले क्षत्रिय आणि कार्तवीर्य सहस्रभाऊ अर्जुन या क्षत्रिय राजाने त्यांच्या वडिलांचा ते तपात मग्न असताना, समाधीमग्न असताना डोकं उडवलेलं आहे. ह्यांना राग आलेला आहे आणि त्यांनी परशु हातात घेतलेला आहे आणि त्या परशुनी उन्मत्त सगळ्या क्षत्रियांना नाही मारलेलं, स्त्रियांना, मुलांना, म्हाताऱ्या माणसांना नाही मारलं आणि सगळ्या राजांनाही नाही मारलं. आणि पुढे राम क्षत्रिय राजा आल्यानंतर संन्यास घेतला ना त्यांनी. म्हणाले माझं कार्य संपलं, कारण तुझ्यात क्षत्रियही आहे आणि तुझ्यात ब्रह्मतेजही आहे, ज्ञानाचं तेजही आहे. आता मी निश्चिंत झालो, इथून पुढे उन्मत्त होणार नाही, तर झाले तर तू त्यांचा नाश करशील. क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज हे काही वर्णांचं तेज आहे का? नाही. म्हणून त्याचं जर बघितलं कर्णाचं, तर आपल्याला कुठल्याही याच्यात बसवता येत नाही. तो क्षत्रिय आहे कारण त्याला राज्य दिलं म्हणून, अरे त्याने पराक्रम केला म्हणून. तो शूर वीर योद्धा आहे, तो अत्यंत चांगला हा आपण म्हणतो ना तीरंदाज किंवा चालणारा धनुर्विद्या असणार आहे. तर त्यावेळेला ते हात दिसतो आणि तो केस वगैरे काढून अक्षरशः तो ब्राह्मणासारखा, त्याच्याहीपेक्षा ते ब्राह्मण तेजस्वी असतात असं मला म्हणायचं नाही, गैरसमज करून घेऊ नका. सूर्यासारखा तेजस्वी आहे. परशुराम त्याची परीक्षा घेण्यासाठी एक बाण सूर्याच्या दिशेने मारतात. तो बाण तिथून वळतो सूर्याचं तेज घेऊन आणि ह्याच्या छातीवर जाऊन आढळतो. ही केवढी परीक्षा होती. आणि त्यावेळेला त्याचं सूर्याचं कवच जागं होतं. तो बाण तिथे लागतो आणि एखादी ज्वाला दिसावी ना तसा तो तेजस्वी दिसतो आणि बाण खाली पडतो. परशुरामी बघतात, हे आश्चर्य आहे. मी बाण अशाच पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचवला होता की त्याला इजा होणार नाही, पण तो त्या बाणाचं काय करतो? काय करताय तुम्ही गुरुदेव? बाण माझ्या दिशेने येतोय, अशी त्याची प्रतिक्रिया असणार आहे का? बाणाला छाती पुढे करतो, तो छाती पुढे करतो आणि हे तेज बघितल्यानंतर ते सुद्धा दिपून जातात. मग अत्यंत चांगलं त्याला शिकवतात. पुढचा आपल्याला त्याचा इतिहास बघायचा नाही आहे, आपण फक्त बघतोय कर्णाचा वर्ण कुठला. वर्ण हा कातडीचा वर्ण नाही आहे, हा त्याने निवडलेला एक क्लास निवडता येतो आणि बदलता सुद्धा येतो. जसं इम्प्रूव्ह करता येतो ना क्लास, बदलता येतो. विश्वामित्र राजा आहे, क्षत्रिय आहे, पण ज्यावेळेला तो ऋषींच्याकडे जातो वसिष्ठांच्या ह्याच्यात, तिथे कामधेनू आहे. कामधेनू यायला लागतं, ओढून न्यायला लागतो. त्यावेळेला कामधेनू सैनिक निर्माण करते आणि त्याचा पराभव करते. तो म्हणते कामधेनू मला पाहिजे. ते म्हणाले ती मागे आली तर बळजबरीनं तो नेऊन काय होतं ते बघतो. तुमच्याकडे सामर्थ्य कसं आलं? मी म्हणजे तपश्चर्या केली. लोक मला ब्रह्मर्षी म्हणतात, मी ऋषी आहे. तो म्हणतो मला ऋषी होता येईल का? नाही, कुणालाही ऋषी होता येईल. हा जातो राज्याची व्यवस्था, आता क्षत्रिय आहे ना तो ऋषी बनतो. ऋषींचा वर्ण कुठला? त्याला लोक राजा होता म्हणून राजर्षी म्हणायला लागतात. आणि ब्रह्मर्षी एकटे वसिष्ठ. मग ह्याच्या मनात एक स्पर्धेची भावना जागी होते, एक ईर्ष्या, एक मत्सर जागा होतो. द्वेष नाही पण स्पर्धा. मी होणार ब्रह्मर्षी आणि एक दिवस ब्रह्मर्षी आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं वसिष्ठच म्हणताना तो ऐकतो. लक्षात ठेवा, ब्रह्मर्षी झाला ना, आणि ब्रह्मर्षी झाला ह्याचा एक पुरावा म्हणत नाही, एक उदाहरण देता येईल की त्याच्या तोंडातून तो गायत्री मंत्र प्रकट झालेला आहे. गायत्री मंत्राचा उद्गाता हा विश्वामित्र ऋषी, पुढे जे ब्रह्मर्षी झाले. कुठला वर्ण आहे ब्रह्मर्षींचा?
जे सप्तर्षी आहेत त्या सप्तर्षींचा वर्ण कुठला आहे? म्हणून म्हणतो की आपण जर विचार केला, आता आणखीन एक उदाहरण घेऊया तुम्हाला हा समजून सांगण्यासाठी. मला हा पटलेला विषय, तुम्हाला पटावा असा माझा आग्रह नाही आहे, पण एक निराळा दृष्टिकोन. एका कुटुंबात 4 ही उदाहरणं पूर्वी बघितलेली आहेत निराळ्या संदर्भात. एका कुटुंबात एक मोठं समजा लग्न आहे बहिणींचं, 4 भाऊ आहेत आणि आता तयारी करायची, मोठ्या थाटात लग्न करूया. त्यावेळेला ते 4 मुलांना बोलवतात आणि मोठ्या मुलाला सांगतात की हे बघ, तुझं अक्षर चांगलं आहे, तू शुद्ध लिहितोस, तेव्हा सगळ्यांची यादी तयार कर आणि जी आपण आमंत्रण पत्रिका काढणार आहोत त्याचा मजकूर तू तयार कर, त्याचं प्रूफ रिडिंग शुद्ध वगैरे बघ तू आणि सुंदर याच्यात त्यांच्यावर नाव पत्ते घाल आणि पोस्ट कर, ही तुझी जबाबदारी. दुसऱ्याला सांगितलं, अरे तू अत्यंत शूर आहेस, सगळ्या ज्या व्यवस्था असतील म्हणजे अतिथी येणार आहेत त्यांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था आणि कुठल्याही व्यवस्थेत कुठलाही बिघाड झाला तर तू लगेच त्याच्यातून मार्ग काढशील, तुला ते व्यवस्थांचं काम दिलेलं आहे. तिसऱ्याला सांगतात, खरेदी तू करायचीस, माझ्याबरोबर यायचं, कारण हिशेब तू एवढा चांगला ठेवतोस की किती पैसे नेले होते, किती खरेदी केली, किती उरले, कुठे चांगलं मिळेल वगैरे, हे सगळं तू करणार आहेस. चौथ्याला सांगितलं, तू माझ्याबरोबर असशील आणि आपण दोघंजण जे पडेल ते काम करू. माझ्या मुलीचं म्हणजेच तुझ्या बहिणीचं लग्न येणार आहे. बाबा हो, हा शूद्र आहे, पहिला ब्राह्मण आहे, दुसरा क्षत्रिय आहे, तिसरा वैश्य आहे. एकाच आईवडिलांची मुलं आहेत, एकाच कुटुंबातली, एकच अन्न खाणारी आणि एकाच वातावरणात वाढणारी. हे काही तुम्हाला हायपोथेटिकल एक्झाम्पल नाही, आपल्यात असे असतात ना. आपण म्हणतो ते काम मात्र त्याला सांगा, हे काम मात्र ह्याला सांगा. अरे शाळेत विद्यार्थी असतात, आता एकच व्यक्ती 4 वर्णाची असते निरनिराळ्या प्रसंगी. हे उदाहरण बघा बरं. सहल गेलेली आहे आणि सहलीला बाई आहेत वर्गाच्या, क्लास टीचर. इतर शिक्षक आहेत पण जबाबदारी त्या क्लास टीचरवर आहे. ती म्हणाली, आपण अशा भागात जाणार आहोत जिथे मंदिर आहेत, जिथे चर्चेस आहेत आणि ऐतिहासिक स्थळ आहेत आणि इंडस्ट्रियल आपण म्हणतो ना इस्टेट आहे. आपण तिथे जाणार आहोत, नंतर एका जवळच्या ठिकाणी जाऊन छान आनंदात जेवणार आहोत, खेळणार आहोत. पण पहिला अर्धा दिवस आपण जाणार आहोत त्याचा हा रूट तिने दाखवला. मग ह्याच्यावर हे मार्ग आहेत, पहिल्यांदा हे मंदिर लागेल, नंतर हे असं कर. इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये या इस्टेट्सना, या इंडस्ट्रीजना आपण भेट देणार आहोत, त्याची माहिती बघा, इंटरनेटवर मिळवा, मी तुम्हाला वेबसाईट सांगते, हे सगळं ती करते. त्यावेळेला ती ब्राह्मण आहे हो, कुणीही सांगेल. तिने माहिती मिळवलेली आहे, माहिती दिलेली आहे आपल्या विद्यार्थ्यांना. तळमळ काय आहे की ही सहल नुसती गमतीची होऊ नये, गंमत असावी, मनोरंजन असावं, क्रीडा असावी, परंतु थोडंसं उद्बोधन, थोडंसं ज्ञान, थोडीशी माहिती. ब्राह्मण आहे. नंतर म्हणते की प्रत्येकाने 50-50 रुपये आणायचे आणि कुणाला आणणं शक्य नसेल तर मला विचारा, मला भेटा. आता इतक्या जणांनी दिले, मग बस ठरवली, मग बसवर आपण लाऊडस्पीकर, त्याचे पैसे वगैरे सगळा हिशेब नाही ठेवत ती. आणि एवढे पैसे उरलेले आहेत, हेडमास्टरना म्हणते याचं काय करायचं ते ठरवा. विचार, हे सगळं आहे. हिशेब ठेवते ती वैश्य आहे. आता प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी एक मुलगा पडतो, त्याला लगेच जाऊन फर्स्ट एड करते. एक मुलगी बुडत असते, विहिरीत पडली आणि त्यावेळेला ती लोकांना बोलवते वगैरे, काढते तिला वर आणि फर्स्ट एड, प्रथमोपचार वगैरे सगळी करते. नंतर म्हणते की आता तुम्ही खेळा, काही झालेलं नाही आहे, असं घडतंच, मी शांतपणे तुमच्यासाठी जो पदार्थ आणलेले आहेत आपण ते मी गरम करते, तुम्हाला आत्ता ड्रिंक देते, सरबत वगैरे, हे सगळं ती करते. शिक्षकांना सुद्धा सांगते तुम्ही बसा, एरवी तुम्हाला कुठे वेळ असतो, सगळं मी आणि हे 2 प्यून्स मिळून आम्ही सगळं करू. त्यावेळेला ती शूद्र आहे हो, शूद्र आहे. आणि ज्यावेळेला ते संकटात सापडतात मुलं, त्यावेळेला एखाद्या वाघिणीसारखी चवताळून जाते. अरे ते बुडत्यांना तिला बोलवा वगैरे, हे काढा वगैरे सगळं, त्यावेळेला ती क्षत्रिय आहे, कारण ती रक्षण करते. एकाच व्यक्तीत 4 वर्ण, एका कुटुंबातल्या 4 मुलांचे 4 वर्ण, तुम्ही वर्ण म्हणून काय ठरवणार? वर्ण म्हणजे निवडलेला. इथे मी गुण सांगितलेत तुम्हाला, गुण आणि कर्म. गुण कर्म विभागशा. तक्रार असायचं कारणच नाही. बाबा मला तुम्ही नेहमी हे काम का देता? नाही, तू ते काम कर, काही हरकत नाही. चल 100 पत्रिका लिहायला दे रे. काय अक्षर आहे तुझं? तू म्हणेल बाबा माझं अक्षर वाचताच येणार नाही. बरोबर आहे ना, मग त्याला करू दे ना, हे काम करू दे ना. पण एक जण म्हणेल नाही मी हेही काम करू शकतो, कर ना. वर्ण निवडता येतो, वर्ण बदलता येतो, वर्ण सुधारता येतो. करणं हे त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण आहे. आपण विश्वामित्र बघितलं, उदाहरण आहे. उदाहरणं खूप देता येतील.
संतांचा तुम्हाला सांगितलं ना, चोखा मेळा जो सांगतो, अरे माझं मन, मनातल्या कल्पना, विचार सरळ आहेत. नदी वाकडी असली तरी पाणी वाकडं असतं का? माझा देह वाकडा आहे म्हणून माझं मन वाकडं आहे का? हे काय आहे? हे तत्वज्ञान आहे अंतिम. मग तुम्ही महार बघणार आहात का? ती त्याची जात आहे. जात सुद्धा व्यवस्था आहे. आपण भेद केलेले आहेत. आणि जे खरं जास्त उपयोगी पडतात ना, लक्षात ठेवा, त्यांना आपण पायाचं स्थान दिलेलं आहे. पाया म्हणजे सगळी इमारत उभी राहते, समाजाचा पाया. तुम्हाला एक सांगतो, पोर्तुगीज काळात कुठलाही संप झाला, फार नव्हतंच, लगेच क्रश करत होते. शिक्षक वगैरे कोणी नाही, पण जे रस्त्यावर स्वच्छता करणारे स्वच्छता कामगार होते, ते कचरा वगैरे सगळे, त्यांनी संप केला की दुसऱ्या दिवशी तुमच्या काय मागण्या आहेत दिल्यात तुम्हाला. कारण ते आहेत ना, म्हणून स्वच्छता आहे, म्हणून अनारोग्य कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, पाया आहे तो. आई हा कुटुंबाचा पाया आहे. मुख्याध्यापक हे शीर्षभागी नाही आहेत, तो पाया आहे. पिऊन शीर्षभागी आहेत, कारण ते नसतील तर अरे प्रार्थना सुरू होत नाही, कारण त्यांना कनेक्शन्स वगैरे त्यांना माहीत असतात म्हणून. याच्याकडे चांगली प्रार्थना आहे मुख्याध्यापकाकडे, काय करणार आहे? कारण क्लास प्रेयर आहे. मी तुम्हाला सांगतो ना, पायाच्या ठिकाणी जागा दिली, त्यांना तुडवण्यासाठी नाही, दुर्दैवानं ते तुडवले गेले, अज्ञानातून ते तुडवले गेले, भ्रम आणि अहंकारातून ते तुडवले गेले. चूकच होतं ते. पण पाय म्हणजे पाया, आणि पाया म्हणजे सगळ्या समाजाचा आधार. हे डोकं त्यांना दिलं, कारण हे विचार करतात, कल्पना करतात, नवीन शोध लावतात. आणि बाहू दिले, बाहूची शक्ती पालिनी, पालन करणारी शक्ती. राजांना महिपाल, भूपाल म्हणतात, ते पालन करतात, रक्षण करतात. आणि त्यामुळे हे दिलं. मांड्या दिल्या व्यापाऱ्यांना, कारण मांडीचं हाड आहे ना, ते आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं हाड आहे, फीमर म्हणतात त्याला. त्याच्यावर मी उभा राहतो आणि मी चालतो. माझे पाय चालायला उपयोगी पडतात, पण मांड्या दूर अंतरावर. आणि पूर्वीच्या व्यापाऱ्यांना गावागावात जावं लागत असं, फिरायला लागत होतं. ऊर म्हणजे मांड्या, त्या ठिकाणी क्षत्रिय. पाय म्हणजे पाया, त्या ठिकाणी शूद्र. बाहू म्हणजे सामर्थ्य संरक्षणाचं, ते तिथे क्षत्रिय. आणि इथे ज्ञान आहे. म्हणजे जो समाजातला कुठलाही माणूस जो विचार करतो चांगला आणि काहीतरी इतरांना चांगल्या कल्पना देतो ना, तो ब्राह्मणच आहे. तुम्हाला एरवी निदान त्यावेळेला तरी तो ब्राह्मण आहे. आपण बघितलं नाही, वर्णव्यवस्था ही फ्लेक्सिबल आहे, लवचिक आहे. असं नाही आहे. जातीच्या बाबतीत आपण मराठीत म्हणतो तेच इंग्लिशमध्येही म्हणतात, कारण जाती या काही फक्त आपल्या धर्माच्या किंवा आपल्या देशात आहेत असं नाही. प्रत्येक समाजात, प्रत्येक काळात, प्रत्येक देशात हे 4 गट आहेतच, लागतातच. संरक्षण करायला लागतात, व्यापार करायला लागतात, सेवा करायला लागतात, आणि समाजाला पुढे नेण्यासाठी ते हे वर्ण आहेत. म्हणून मी गुण आणि कर्म पाहून गुण वाढवायचे आहेत. सहज एक शिक्षणातला विचार तुम्हाला सांगतो. गुण वाढवायचे आहेत म्हणजे त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे. आल्डस हक्सले काय म्हणतो, ते टेस्ट ट्यूबमध्ये असताना, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये ते वाढत असताना त्यांना निरनिराळी द्रव्य द्या. स्ट्रॉंग बनवण्यासाठी टॉनिक्स द्या, बुद्धिमान बनवण्यासाठी त्यांचं निरनिराळे ॲड्रिनालिन वगैरे द्रव्य आहेत ती तुम्ही त्यांना द्या. ह्यांना खूप काम करायचं आहे, त्यासाठी त्यांना स्टॅमिना पाहिजे. स्टॅमिना म्हणजे चिकाटी, खूप वेळ काम करण्यासाठी सहनशीलता, हे त्यांना पाहिजेत ना. त्याला जी द्रव्य उपयुक्त आहेत ती त्यांना द्या. ह्यांना रक्षण करायचं, ह्यांना व्यापार करायचा ना, त्या पद्धतीने त्यांना घडवा. असंच समाजात माणसं घडत असतात किंवा. म्हणून वर्ण, चातुर्वर्णे निर्माण केले. हे 4 खांब आहेत प्रत्येक समाज. आणि खांब म्हणले की तुम्हाला कळेल, पण पाय, मांड्या आणि डोकं म्हणल्यानंतर तुम्हाला एक हायरार्की दिसते. म्हणजे पाया म्हणजे तुच्छ, तुडवण्यासाठी नाही, उभारण्यासाठी, उभं राहण्यासाठी. समाज कोलमडून पडेल जर त्याने. आणि हे लक्षात ठेवलं ना, तर आपल्याला कळेल की वर्णव्यवस्था ही व्यवस्था आहे, इट इज अ सिस्टम. मग आता गुण सुधारायचे आहेत, कारण प्रत्येकाने, आता इथे एक समाज आहे आपला, म्हणजे त्यांचे जे आधीचे महाराज होते ना, ते सांगायचे प्रत्येकाला तुम्ही ब्राह्मण बना. ते स्वतः ब्राह्मण नव्हते ना. त्यांना विचारलं ब्राह्मण बनायला काय सांगता, ते म्हणाले ब्राह्मण मी जातीबद्दल कुठे म्हणतोय, मी वर्णाबद्दल म्हणतोय. ब्राह्मण बना म्हणजे ज्ञान मिळवा, अंतिम ज्ञान मिळवा. आणि आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो 4 मार्क्स कमी पडले तरी चालतील, पण सगळा पोर्शन तू कर, डीप जाऊन टेक्स्टबुक्स वाच, हे सांगावं लागतं ना. तिथल्या तिथे केली वगैरे हे स्टुडंट्स झाले, एक्झॅमिनीज, हे विद्यार्थी नाही आहेत.
विद्यार्थ्यांनी टेक्स्टबुक वाचलं पाहिजे, प्रत्येक शब्द समजून घेतला पाहिजे. मार्क मिळवतात ना ते मार्क्सार्थी, मार्क्सिस्ट म्हणतो आम्ही त्यांना, ते परीक्षार्थी आहेत, विद्यार्थी किंवा ज्ञानार्थी नाही आहेत. हा लक्षात घेतला पाहिजे भाग. आणि आपण समुपदेशन करतो ना त्याला काउन्सेलिंग किंवा काउन्सेलर म्हणतो, पण ज्याचं समुपदेशन करतात तो विद्यार्थी नाही आहे, त्याला काही कस्टमर आणि क्लायंट किंवा पेशंट म्हणणारा एक सुंदर शब्द बनवलेला आहे, शुभार्थी. हा ज्ञानप्रबोधिनींनी बहुतेक बनवलेला आहे, पुण्याच्या सुंदर शब्द आहे, शुभार्थी. अरे आमचं कुटुंब खड्ड्यात जायला लागलेलं आहे, आम्हाला शुभ म्हणजे मंगल पाहिजे, कल्याण. हा मुलगा अभ्यास करत नाही आहे, ही अशी प्रेमभग्न झाल्यासारखी वागते. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. पण प्रत्येकजण येतो तो शुभ अर्थी, कल्याणासाठी. आपण प्रत्येकजण स्वतःचे शुभार्थी व्हायला काय हरकत आहे? स्वतःला बेस्ट ऑफ लक द्यायला काय हरकत आहे? नुसतं द्यायचं नाही आहे, स्वतःसाठी प्रार्थना. नुसती प्रार्थना करायची का, त्याप्रमाणे प्रयत्नही करायचे. हा महत्त्वाचा भाग आहे. प्रेरणा परमेश्वर देतो, प्रार्थना मी करतो, प्रयत्न मी करतो, देह सगळे रिसोर्सेस वापरून, पैसा वापरतो, पुस्तकं वापरतो, निरनिराळी साधनं वापरतो. कशासाठी? जी प्रेरणा मला भगवंतानी दिलेली आहे आणि ती मला जीवनात मिळू दे म्हणून मी प्रार्थना केलेली आहे, ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न नकोत का? हे पाहिजे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रात ज्याला उद्दिष्ट म्हणतात, आपल्याकडे गोल्स ऑफ लाईफ, पुरुषार्थ म्हणून 4 आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे महत्त्वाचे आहेत का? सगळेच महत्त्वाचे आहेत की. अर्थ आणि काम महत्त्वाचे नाही आहेत. उलट धर्म आणि मोक्ष या 2 स्लाइसेस आहेत ब्रेडच्या, तर मध्ये अर्थ हा जॅम असेल किंवा जॅम म्हणजे आपण लावतो ना, लोणी लावतो, जॅम लावतो, चटणी लावतो, हे निरनिराळे मधले पदार्थ आहेत, ते बदलू देत ना अर्थ आणि काम. पण धर्माचा पाया आणि मोक्षाचा कळस हे तर नक्कीच आहे ना. पण शिक्षणात ह्याच्यापेक्षा व्यापक विचार केलेला आहे. मला हा प्रत्येकाने, मला वाटतं की श्रेष्ठ व्हावं, प्रत्येकाने स्वतःला मुक्त करून घ्यावं, ह्याच्याबद्दल तरी वाद असायचं कारण नाही आहे. जीवनमुक्त जो होतो ना, लक्षात ठेवा, त्यासाठी प्रयत्न करतो, वाटेल तितके कष्ट करतो, कुणाचीही सेवा करतो, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यावेळेला मी याचा शूद्रासारखा जातो. पूर्वीचे गवई वगैरे बघा, आपल्या विद्यार्थ्यांच्याकडून सगळी कामं करून घ्यायचे जे गुरुकुलात करून घेतले जायचे. आणि त्यामुळे ते विद्यार्थी तयार व्हायचे आणि ते सूत्र बांधायचे ज्याला गंडा म्हणतात, आणि त्यातून ती गुरु शिष्य परंपरा चालू राहायची. पण त्यांनी विचारायचं नाही, आज मी लाकडं आणलीत, मी प्रत्येक उद्या कशाला लाकडं आणू, म्हणून उद्या कपडे धुऊ, सगळी कामं करायला पाहिजेस. ज्यावेळेला तुझ्यातला अहंकार आणि बॉडी कॉन्शियसनेस म्हणजे देहभावना जाणार नाही तोपर्यंत तू खरा शिष्यच होणार नाहीस. तू त्या कलेला एलिजिबल आपण म्हणतो ना, किंवा क्वालिफाय करणार नाहीस की मी आता गायक व्हायला तयार झाला आहे, वादक व्हायला तयार. आधी शरणागती नको का? अरे त्या वाद्याला शरण द्यायला पाहिजे, त्या स्वरानं शरण द्यायला पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे की माझ्यातून व्यक्त व्हा. हे सुरानो चंद्रव्हा वगैरे आहेत ना, ते हे सुरानो माझ्यातून व्यक्त व्हा, अशी प्रार्थना असली पाहिजे. आणि त्यासाठी शरण गेलं पाहिजे, म्हणून वाटेल ते काम करायला पाहिजे. म्हणून पहिला जे आहे ना, त्यांना माहिती देऊया आपण. आणि माहिती दिली की गुण वाढायला लागतात. की बघा ना, 4 मुलं आहेत आणि एकाला खूप माहिती आहे, तर ही इज वॉन्टेड. पिकनिक गेलं वगैरे, तू आमच्याकडे ये रे, आम्हाला सांग 4 गोष्टी महाभारतातल्या. तो म्हणतो महाभारतातल्या माहिती, मी भागवतातल्या सांगू का तुम्हाला? हा इन्फॉर्मेशन असलेला माणूस आहे. आणि त्याला जर आजोबांनी इन्फॉर्मेशन बरोबर यातून आपण काय शिकलो, मग जीवनात कुठे वापरशील, बापरे, हा तयार झाला. म्हणजे इन्फॉर्मेशनचं ज्ञानात रूपांतर झालं. पण ज्ञानाचं जीवनात ॲप्लिकेशन नको का? का नुसती तत्व लोका सांगे ब्रह्मज्ञान असं आहे का? नाही. म्हणून याला ॲप्लिकेशनचे पहिला इन्फॉर्मेशन आहे, नंतर अंडरस्टँडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्ञान पाहिजे, माहिती कळलं पाहिजे आणि अप्लाय झालं पाहिजे. अप्लाय वाटेल तसं अप्लाय स्किल असलं पाहिजे. योगा कर्मसु कौशलम. अहो गवत साधारण कापतात लोक, ते किती लालित्य असतं त्यांच्या कातरीत. झाडणारी माणसं आहेत, काय सौंदर्य असतं त्यांच्या झाडूत आणि त्यांच्या हालचालीत. त्यावेळेला दुसरा घासा झाडत असतो, इकडचा केर तिकडे, तिकडचा केर इकडे, याला काही झाडणं म्हणतात का? प्रत्येक कामात कौशल्य आहे आणि हे कौशल्य शिकवलं पाहिजे. पाककौशल्य शब्द वापरतो, नृत्य कौशल्य शब्द वापरतो, कलेतलं कौशल्य, क्रीडेतलं कौशल्य, अरे जीवन जगण्यातलं कौशल्य. एके ठिकाणी एक पाहुणा आला होता आणि तो म्हणाला, काही नाही, तुमच्याकडे कॅन्टीन आहे ना, चला कॅन्टीनमध्ये. घेऊन गेला मुलींना आणि म्हणाला, चला आता मी भेंडी कापतो. कशी कापतो ते बघा बरं. आता मी कांदा कापतो, कांद्याचं कमळ केलं की नाही.
आपण भेळेचे गाडे वगैरे बघतो, त्याच्यावर कांदा कमळासारखा कापून ठेवलेला असतो. हा टोमॅटो बघा कसा कापतोय. अरे त्याच्यात त्यांनी निरनिराळ्या प्रकारांनी कापून दाखवल्या आणि शेवटी व्हेजिटेबल कार्विंग. चला या वांग्याचं आपण काय करूया, गणपती करूया. बरं, हे मोठं टरबूज आहे त्यातून एक शेडगी करूया. हे त्यांनी करून दाखवले पटापट. आणि म्हणाल तुम्ही जी वापरता सुरी तीच मी वापरली ना, तुमच्याच भाज्या आणि तुमचीच फळं ना, केलं मी. कौशल्य आहे. या कौशल्यांचा विकास केला पाहिजे तर त्याचा गुण वाढेल. त्याप्रमाणे वर्ण बदलायची संधी त्याला मिळेल. हा कौशल्य झालं. पहिल्यांदा ॲप्लिकेशनमधलं कौशल्य. मी ते उपयोजन करतोय, उपयोजनातलं कौशल्य. त्याच्या इथपर्यंत शिकवलं जातं शाळेत. स्किल्ससुद्धा काही शिकवली जातात. याच्या पुढची जी उद्दिष्ट आहेत ना, ती मला माणूस म्हणून माझा विकास करणार आहेत. पहिलं अभिव्यक्ती, एक्सप्रेशन. अभि म्हणजे चांगली आणि व्यक्ती म्हणजे व्यक्तीकरण, एक्सप्रेशन. मुलांचं एक्सप्रेशन काहीच नाही हो, शिक्षकांचं नाही म्हणून मुलांचं नाही. त्यांना काही विचारा. मी एक उदाहरण तुम्हाला माहीत असलेलं देतो, पण सगळ्या बाबतीत हीच रड आहे. ए सिनेमा कसा होता रे? नाईस. काल आईने नवीन तुझी पदार्थ तयार केला होता, नाही तुझ्या वाढदिवसाला कसा होता? नाईस. हे तुला मी पुस्तक वाचलं कसं आहे? नाईस. हे नाईस नाईस नाईस. जणू दुसरे शब्दच नाही आहेत. कसं वाटतं तुम्हाला? एक्सप्रेशनच नाही आहे, शब्दसंग्रह नाही आहे. कारण सगळंच आता सगळं ते झालंय, ते तिथेच दुष्टचक्र निर्माण झालेली आहे. आणि म्हणून विचार करा की त्याच्यानंतर अभिव्यक्ती, अभिव्यक्तीनंतर अभिरुची. अभिरुची वाचनातली अभिरुची. आजोबा लहानपणापासून चांदोबा वाचतात आणि 80व्या वर्षी त्याच उत्साहाने चांदोबा वाचतात. मध्ये काय झालं? अभिरुची बदललीच नाही आजोबांची. अभिरुची बदलली पाहिजे. बाबूराव अर्नाळकर आम्ही रहस्यकथा वाचत होतो, आता वाचवत नाही. चंद्रकांत काकोडकर आले, त्यांच्या आम्ही शृंगार कथा वाचत होतो. आता बदलत गेलं. बदलली पाहिजे ती. ही चांगलं ते चांगला हा प्रश्नच नाही. अभिरुची बदलली पाहिजे. मलाच वाटलं पाहिजे बदललेली वरच्या पातळीवरची आहे. या अभिरुचीबद्दल शिक्षण कुठे दिलं जातं? अभिरुची काही फक्त वाचनातलीच नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आहे ती आपण म्हणतो ना वृत्ती, ॲटिट्यूड. समाजाकडे बघण्याची ॲटिट्यूड मुलांना शिक्षकांनी दिली पाहिजे. जीवनाकडे पाहण्याची. लगेच निराश होता तुम्ही. अरे निसर्ग, समाज आणि जीवन, सृष्टी, समाज आणि जीवन याच्यात सत्य शिव सुंदर आहे ते दाखवायला शिक्षकांनी पुढे सरलं पाहिजे. बघा तो शिक्षक कधीच थकणार नाही आणि मुलं इतकी शिकतील त्याच्याकडून. अजूनही असे शिक्षक आहेत. म्हणून अभिरुची, अभिवृत्ती, ॲटिट्यूड, त्याच्यानंतर अभिप्रवृत्ती, अभिक्षमता, ॲप्टिट्यूड निसर्गता असते. हा एक अंश. शेवटी तुझ्यात ॲबिलिटी आणि इंटरेस्ट इज ॲप्टिट्यूड. हां, तुला मेकॅनिकल ॲबिलिटी आहे ना, पण नाही मला त्याच्यात इंटरेस्ट नाही, मला डॉक्टर व्हायचं आहे. ठीक आहे, हो, पण तुला मी मेकॅनिकल संधी देतो. महिन्याची सुट्टी आहे ना, 15 दिवस या मेकॅनिककडे जा, माझा मित्र आहे. आणि नंतर म्हणतो की नाही मला मला इंजिनियरच व्हायचं आहे, आणि ते सुद्धा ऑटोमोबाईल इंजिनियर, कारचा इंजिनियर व्हायचं आहे. अभिक्षमता, त्याचा विकास करता येतो. आणि रसास्वाद, ॲप्रिसिएशन शिकवतो आपण मुलांना. मुलांबरोबर बसून सिनेमा बघतो. हल्ली क्लिप्स असतात, बघूया ना त्या क्लिप्स. हल्ली इतकी चांगली असतात तर त्यावेळेला लक्षात ठेवा, कितीतरी चांगले उदाहरणं, कितीतरी चांगल्या गोष्टी, कितीतरी चांगल्या कविता व्हॉट्सॲपवरून आपल्याकडे येत असतात. आपण त्याला एक स्टार जर जोडला आणि चला मुलांना आज बघा ही एक कविता आहे, ही एक कथा आहे. पु ल देशपांडेंनी टागोर अभ्यासाला गेले होते. टागोर त्यांचा अभ्यासाचा विषय होता. बंगला शिकले भाषा. तिथे जाऊन राहिले होते. त्यांनी एक कथा सांगितली आणि ही कथा ऐकत आपण थांबूया. कारण वर्ण बदलण्याची, अरे वर्ण म्हणजे काय, सुवर्ण बनण्याची आपल्याला शक्ती आहे. सुवर्ण, गोल्ड आउट ऑफ आयर्न. आणि त्याच्यासाठी परीस हीच ती कथा आहे. एका माणसाच्या गळ्यात चेन होती लोखंडाची. कुणीतरी त्याला सांगते लोखंडाचे काय घालतोय, परीस लाव याला. परीस मिळतो समुद्राच्या काठाला वगैरे. हा जाऊन प्रत्येक दगड लावून बघतो, दगड दिसला लावून बघतो, दगड दिसला लावून बघतो, होत नाही. आणि नंतर एक समोरून येणं म्हणतो, अरे दिसतोयच गरीब, पण संपूर्ण सोन्याची सॉलिड चेन बघतो तर सोन्याची झालेली आहे. म्हणजे कुठला तरी दगड परीस म्हणून होता. मी 100 दगड ट्राय केले, कसला परीस असणार आहे. पुढे बघत चाललो, त्यांनी जाणीव करून दिली. आता हा परत शोधायला जातो आणि अजूनही शोधतोय तो दगड. त्याला तो दगड मिळणारच नाही आहे. आणि आता सोन्याची चेन झाली, लोखंडाची दुसरी वस्तू पाहिजे ना सोनं करायला, नाहीच आहे त्याच्याकडे काही. पुढे जाऊन टागोर म्हणतात, अरे तुमच्या हातात परीस आहे,
तुम्ही सतार वाजवा, बासरी वाजवा, तुम्ही शिल्पकला करा, चित्रकला करा, तुम्ही कविता लिहा, तुम्ही कादंबऱ्या लिहा, अरे तुम्ही प्रार्थना करा किंवा एक्सरसाइज करा, 1 2 3 4 किंवा योग साधना करा. आहे ना परीस तुमच्याकडे, सुवर्ण बना, सुवर्ण जीवनाचं सोनं बनवा. म्हणून सोनियाचा दिस पाहिजे असेल तर पहाट पाहिजे अमृताची, अमृते पाहला. म्हणून उद्यापासून आपण संकल्पच करूया की पहाट म्हणजे सुरुवात आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात मी इतकी चांगली करेन आणि प्रेयरफुल सरेंडर, शरण जाऊन, आणि त्या शक्तीला, त्या वाद्याला, मोहन वीणा म्हणून त्यांनी 2 एकत्र करून त्याला विचारत, तो म्हणतो की माझ्या समोर आली वाद्य, पण त्याच्या आधी कित्येक वर्ष मी विचार करत होतो, चिंतन करत. फ्युजन ऑफ म्युझिक कशाला, फ्युजन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स नाही करता येणार? विचार करूया आपण. ते वाद्यच पुढे आली, म्हणाली अरे आम्हाला जोडणार आहे. लक्षात ठेवा, आम्हाला जोडणार. पण त्याच्या आधी केवढी तपश्चर्या केली होती, ती अमृताची पहाट होती. म्हणून हा सोनियाचा दिवस आला. सुवर्ण बनूया. वर्ण व्यवस्थेतला सगळ्यात वरचा वर्ण सुवर्ण. का नको म्हणायला? आहेत त्या ठिकाणी ताट बसूया शांत. हे सहचिंतन होतं, तसं मुक्तचिंतनही होतं. अपेक्षा एवढीच आहे की या दृष्टीनं विचार करूया, जीवनाचा विचार करूया, आपल्या जीवनाचा विचार करूया. जर अजूनही उच्च नीचतेची, भेदभावाची जळमट मनात असतील आणि ती पटलं आपल्याला जळमट आहे, तर ती काढायचा प्रयत्न करूया शांत. माझ्यानंतर म्हणायचंय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वास. हातावर हात सोडूया आणि ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. शांतपणे डोळे उघडून समोरचा ध्यानस्थ कृष्ण, सद्गुरुनाथ, गीता ग्रंथ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंसीधर कृष्ण. त्याचा गीतेशी काय संबंध आहे? आपण एक श्लोक जो सुरुवातीला म्हणतो, गीता सुगीता कर्तव्या, आणि त्यांनी सांगितले त्याला गीत म्हणलं ना.
गीत म्हणजे संगीत म्हणजे बासरी. शांत. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.